नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थिंकर्स थ्रू PYQ आपल्या या सिरीजमध्ये. आजचे विचारवंत आहे दुर्खिम. प्रश्न तुम्ही बघा. सामाजिक तथ्य किंवा सोशल फॅक्ट बद्दल तुम्हाला विचारलंय. दुर्खिम यांचा उद्देश एक होता की समाजशास्त्राला एक विज्ञानाची शाखा म्हणून प्रस्थापित करणं आणि त्याच्यासाठी सामाजिक तथ्य नावाची संकल्पना दुर्खिम यांनी दिली. तर मग कशा प्रकारे हे समजून घेऊ आपण. तर सामाजिक तथ्य म्हणजे काय, की जी सामूहिक जाणीव आहे, सामूहिक भावना आहे किंवा सामूहिक कृती आहे समाजात केली जाणारी, ती सामाजिक तथ्य म्हणून ओळखली जाते. मग उदाहरण काय आहे, तर रूढी परंपरा असतील, भाषा असेल, राष्ट्रवादाची भावना असेल, धर्म असेल, हे सगळे सामाजिक तथ्यांची उदाहरणं आहे. कारण दुर्खिम म्हणतो की व्यक्ती हा जे वर्तन करत असतो, हे व्यक्तीचं वर्तन या सामाजिक तथ्यांमुळे नियंत्रित केलं जातं आणि हे तथ्य जी असतात ही सर्वत्र कॉमन असतात. म्हणजे या तथ्यांमध्ये सार्वत्रिकता असते, अनुभवनिष्ठता असते, निरीक्षण क्षमता असते आणि ही जी तथ्य आहेत, ही तथ्य ही समाजाला एक प्रकारचं वळण देण्याचं काम करत असतात आणि समाजाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्यासाठी ही सामाजिक तथ्य मदतगार ठरत असतात समाजशास्त्रीय संशोधकाला. आणि म्हणूनच सामाजिक तथ्य ही सर्वत्र असल्यामुळे समाजशास्त्र हे विज्ञान आहे आणि समाजशास्त्राचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करता येऊ शकतो, असं दुर्खिम म्हणतो. आय होप सामाजिक तथ्य तुम्हाला समजलं असेल. थँक यू सो मच.